जागतिक आदिवासी दिन आणि नागपंचमी दिवशी सहाय्यक आयुक्त कार्यालयातील नव्याने तयार करण्यात आलेल्या लिफ्ट आणि सहाय्यक आयुक्त यांच्या नवीन कॅबिनचे नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न। जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल। नेतानगरी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज दिनांक 9 ऑगस्ट 2024 जागतिक आदिवासी दिन आणि नागपंचमी दिवस या शुभ दिवशी योगायोगाने नांदेड समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांचा वाढदिवसही या शुभ दिवशी सहाय्यक आयुक्त कार्यालय नांदेड मध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या लिफ्ट आणि सहाय्यक आयुक्त यांच्या नवीन केबिनचे उद्घाटन नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते लिफ्टची रिबीन कापून उद्घाटन केल्यानंतर लिफ्टने प्रवास करून सहाय्यक आयुक्तांच्या केबिनचेही उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटनानंतर नव्याने तयार करण्यात आलेल्या केबिनमध्ये जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचा पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आलं। स्वागतानंतर लगेच जिल्हाधिकारी यांच्या हस्ते समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांना गुलाब पुष्पाचा हार घालून केक कापत आणि पेढे वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी समाज कल्याण कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक यांची उपस्थिती होती। या अविस्मरणीय प्रसंगी सहाय्यक आयुक्त मिनगिरे यांचे कुटुंबीय उपस्थित होते। यावेळी सहाय्यक आयुक्त यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी नेतानगरी न्यूजला प्रतिक्रिया दिली। पहा सविस्तर वृत्त। आज समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालय या ठिकाणी आणि इथं खरं तर समाज कल्याण विभागाचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सगळेच कार्यालय महामंडळ आहे। त्या ठिकाणचं लिफ्टचं आणि सहाय्यक आयुक्त यांच्या केबिनचं एक अनौपचारिक का होईना परंतु उद्घाटनाचा छोटेखानी कार्यक्रम आज पार पडला। आज खरं तर विश्व आदिवासी दिवस आहे, ऑगस्ट क्रांती दिवस आहे आणि अशा चांगल्या मुहूर्तावरती अशा प्रकारचे एक नवीन दालनामध्ये त्यांचा प्रवेश होत आहे। त्याबद्दल मी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री मिनगिरे त्यांची सगळी टीम यांना शुभेच्छा देतो आणि हीच अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून अधिकाधिक गोरगरीब मागासवर्गीय जनतेची सेवा व्हावी आणि त्यांना सेवा देण्यामध्ये आपला विभाग सदैव अग्रेसर आहे।